स्ट्रोकच्या माध्यमातून. मात्र क्रॉस बेडक पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल इनटू द फेन्स. लॉंग ऑन झोन मध्ये मॅक्सिमम 6 धावा. चेंडू जर पाहिलं हाफ टार्गेट पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र सामोरे जाताना बॅटरनं मात्र थोडासा जर पाहिलं टान्स बिहाइंड विकेट केला गेला आणि मात्र पूर्णपणे याला जर पाहिलं तर शोल्डरचा वापर केला गेला. चेंडूला धाडलाय मॅक्सिमम साठी. याला पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहे, पण मात्र हवीच्या धुताना चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅक्सिमम 6. थँक्यू. बॅक टू बॅक षटकार. दबावाखाली गोलंदाज. याला मात्र स्लोअर वन. पुन्हा एकदा फटका. इकडे मात्र मॅक्सिमम साठी बॅक टू बॅक हॅट्रिकचा हा येतोय दणदणीत षटकार. थँक्यू. याला मात्र गोलंदाज राजेशला रिमाइंडर घेतलं जात आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर इन टू द फेंट. बॅक टू बॅक येत आहेत 4 षटकार. साईनाथ अरुणाला आणि एनसीसी नारंगी नाणीचा कॉलसाठी यायचं वारंवार कॉल केला जातोय. मात्र पुन्हा एकदा फटका हवेत खेळला गेलाय. पुन्हा एकदा तुम्ही ट्रॅव्हल येतोय इन टू द फेंट. 5 चेंडूत 5 षटकार. काय करताय? थँक्यू. याला मात्र सन्मान केला जातोय. दॅट्स अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट. हलकातनं चेंडू 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 49 या आकड्यावर. क्रिकेटनं आम्हाला मात्र सन्मान देणं शिकवलंय, हे मात्र दाखवून दिलं या घडीला फ्रँकीनं. 5 चेंडूत 5 षटकार आल्यानंतर कुठलाही अटेम्प्ट केला गेला नाहीये मोठा स्ट्रोक खेळण्याचा. आणि वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की कितपत योग्य कितपत योग्य नाही हे मात्र ठाऊक नाही, पण मात्र एक एथिक्स ज्याला म्हणतात ना ते मात्र दाखवून दिलंय. कारण की आजकालचं क्रिकेट ज्या प्रकारे जयेश सरांनी उल्लेख केला ना की थोडंसं रील प्रमाणे झालंय, कारण की